हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज मी जाणार आहे बेळगावला. माझं माहेर आहे बेळगाव आणि ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करणार आहे. 9 वाजताची बस आहे. मग आता सध्या मी पराठे बनवते आहे. पाहू शकता पराठे बनवून झाल्यावर मग जेवण करणार आहे, त्यानंतर मग निघणार आहे. तर मी बेळगावला जाणार आहे कारण की वास्तुशांती आहे घरी. आवरून आम्ही निघालो बससाठी. तर गोल्डी आम्हाला सोडायला येणार होता बस स्टँडपर्यंत. इथे आमची बस आली होती. मग लगेज ठेवण्यासाठी खाली थांबलो होतो. नेहमी ना मी VRLनेच ट्रॅव्हल करते. सेफ आहे आणि कम्फर्टेबल पण आहे. आणि त्यामध्ये मी स्लीपर कोचच बुक करते कारण ओवीसोबत बसून जाणं शक्य नाही. तर मधून असं काय आहे म्हणजे होतं. आणि बाहेरचं पण तुम्ही बघू शकता, बसमध्ये सगळीकडे पडदे लावलेले असतात, आपली आपली प्रायव्हसी असते. आणि तुम्ही जी सीट बुक कराल त्या हिशोबाने तुम्हाला सीट भेटते. तर इथे ओवी कार्टून पाहत होती. त्यानंतर मग सकाळी आम्ही पोचलो बेळगावला. मग मी ऑटोच केला आणि त्यानंतर निघाली घरी. पप्पा आणि भाऊ येतो म्हणत होते, पण मी म्हटलं नको, मी ऑटो करून येते. मग हे आहे आमचं जुनं घर. ओवी इथे एक दुकानातून तिने तिच्यासाठी वेफर्स आणले होते. गावाकडे कसं लगेच छोटे छोटे दुकानं आणि ती जाऊन लगेच तिची जाऊन खायला आणत होती. तर मग मी आवरलं वगैरे आणि मग लगेच तशीच ताईसोबत मी निघाली मार्केटला, कारण खूप सारी कामं बाकी होती. मग आम्ही दोघं मार्केटला निघालो, थोडीफार शॉपिंग केली, त्यानंतर रिटर्न घरी आलो. मग जेवण वगैरे केलं आणि झोपायची वेळ झाली. मग इथे आम्ही असे मच्छरदाणे वगैरे बांधून झोपतो, खूप भारी मजा येते. तर ओवीला ते खूप भारी वाटत होतं. मग ओवी इथे तिची मजा करत होती. तर हळूहळू माझे पुढचे व्लॉग्स पण पाहत राहा. मग कशी आम्ही वास्तुशांती साजरी केली, कुठे कुठे गेलो, काय काय केलं, ते सगळं मी तुम्हाला सांगेल. आणि माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.